विद्यार्थ्यांनो, सेशन नंबर 33 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। स्टार्ट करूया आपले सेशन नंबर 33 सेल्फ पाथ लर्निंग स्टार्ट करूया। पहिला क्वेश्चन आहे, हाऊ यू विल ओपन मायक्रोसॉफ्ट एक्सेल, सिलेक्ट द अप्रोप्रिएट स्टेप। तर याचा करेक्ट आन्सर आहे क्लिक ऑन स्टार्ट बटन अँड मायक्रोसॉफ्ट एक्सेल, फर्स्ट ऑप्शन। सेकंड क्वेश्चन आहे, टू सर्च रेडी टेम्पलेट फॉर स्टाफ अटेंडन्स शीट वी विल क्लिक ऑन फाइल टॅब न्यू। तर याचा करेक्ट आन्सर आहे ट्रू। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एक्सटेंशन ऑफ एक्सेल। तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड नंबर। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ग्रुप फ्रॉम द गिवन इमेज टू चेंज द टेक्स्ट अलाइनमेंट। तर फोर्थ नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन बी। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग इथे एंड करायचे आहे आणि नॉलेज चेक स्टार्ट करूया। यानंतर नॉलेज चेक मध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन आहे, अंडर विच टॅब ऑन द मेनू बार विल यू फाइंड द एक्सप्लोरर टॅब। तर याचा करेक्ट आन्सर आहे फाइल टॅब। देन सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन रिप्रेझेंट एलिमेंट्स दॅट शुड बी इन अँड फॅमिली ट्री। तर सेकंड क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे one grandparent and second first generation children। Then third number चा क्वेश्चन आहे, which of the following can you use to create a family tree। तर याचा करेक्ट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल, थर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड अँड देन फोर्थ गुगल शीट्स। सेव्ह करूया। The 4 नंबरचा क्वेश्चन आहे, when using the offline version of Microsoft Office, make sure that you blank the file so that you will don't close it। तर करेक्ट आन्सर आहे सेव। Then 5th नंबरचा क्वेश्चन आहे, which of the following option can you click under the file tab to save your document। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड सेव and that also save as। इथे नॉलेज चेक इथे आपल्याला एंड करायचं आहे। यानंतर स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ। यानंतर स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ। इन द फॅमिली ट्री वर्कबुक एक्सेल शीट, डिलीट द ट्री इमेज अँड सेव्ह द फाइल युझिंग फाइल टॅब सेव्ह ॲज। तर हा पहिला प्रश्न आहे, स्टार्ट करूया। यामध्ये आपल्याला सुरुवातीला जी फॅमिलीची ट्रीची जी इमेज दिसत आहे तिला पहिले आपल्याला डिलीट करायचं आहे। नंतर या फाईलला आपल्याला सेव्ह ॲज असं करायचं आहे। डेस्कटॉपवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन, इन द फॅमिली ट्री शीट, सिलेक्ट द टेक्स्ट सुतापा अँड चेंज इट्स फॉन्ट कलर टेक्स्ट कलर टू स्टँडर्ड कलर रेड युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलर। तर यामध्ये आपल्याला ते सुतापाचं टेक्स्ट दिसत आहे, तर यामध्ये आपल्याला फॉन्ट कलर रेड घ्यायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे। यानंतर स्टार्ट करूया थर्ड नंबरचा क्वेश्चन, सेव्ह द फॅमिली ट्री वर्कबुक ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम फॅमिली ट्री जनरेटर युझिंग द फाइल टॅब सेव्ह ॲज। स्टार्ट करूया थर्ड नंबरचा क्वेश्चन।
तर यामध्ये म्हटलं आहे की फॅमिली ट्रीचं जे वर्कबुक आहे त्यामध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे फाईल आणि सेव्ह ॲज करू. डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फाईल नेममध्ये फॅमिली ट्री जनरेटर अशा नावाने आपल्याला सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपण कॉपी करू शकतो इथून. आणि इथे आपण पेस्ट करू शकतो. अशा प्रकारे सेव्ह करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आजच सब करायचं आहे. 4 नंबरचा क्वेश्चन आहे. In the family tree sheet, select the node shell. Rakesh make it center align using home tab alignment group. तर या फॅमिली ट्री मध्ये जी राकेश नावाची जी टॅब आहे यामध्ये आपल्याला अलाइनमेंट ही राईट सेंटर अशी करायची आहे आणि याचं सबमिट करायचं आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे. इन द फॅमिली मेंबर्स शीट सिलेक्ट द B2 सेल अँड एंटर द फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट अँड अप्लाय बोल्ड इटॅलिक इफेक्ट युझिंग होम टॅब ऑन ग्रुप. स्टार्ट करूया. B2 सेल सिलेक्ट करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला फॅमिली ट्री जनरेटर असं टाईप करायचं आहे. B2 मध्ये अशा प्रकारे इथे फॅमिली ट्री जनरेटर आलेला आहे आणि याला आपल्याला बोल्ड आणि इटॅलिक असं इफेक्ट द्यायचा आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं डू इट युअरसेल्फ इथे एंड झालेलं आहे. त्यानंतर स्टार्ट करूया सिम्युलेशन क्वेश्चन. तर यानंतर पाहूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन. बाय अलाइनिंग टेक्स्ट और नंबर्स यू इम्प्रूव योर द अपीयरन्स ऑफ योर स्प्रेडशीट अँड ऑफन मेक इट इजियर टू रीड अँड अंडरस्टँड. हेन्स अलाइन द सिलेक्टेड टेक्स्ट ॲट द सेंटर. तर यामध्ये आपल्याला टेक्स्ट सेंटर करायचं आहे. Okay, answer submit करूया. Second question. Microsoft templates are very useful. All you need to do is edit the workbook with your own detail. Now go to office.com. Start करूया. Google.com. त्यानंतर इथे क्लिक करूया आणि टेम्पलेट्सवर क्लिक केल्यानंतर आपला आन्सर मिळून जाईल. सबमिट करूया. अशा प्रकारे आपले सिम्युलेशन क्वेश्चन इथे एंड झालेला आहे. तर यामध्ये आहे सेशन अँड टेस्ट. पहिला प्रश्न. रेकॉर्ड्स इमेजेस डिजिटली ऑन ए डिस्क और इट्स मेमरी. तर याचा करेक्ट आन्सर आहे डिजिटल कॅमेरा. सेकंड क्वेश्चन आहे. आर स्पेशलाइज्ड डिजिटल व्हिडिओ कॅमेराज दॅट कॅप्चर इमेजेस. त्याचा करेक्ट आन्सर आहे वेबकॅम. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. OCR आर स्पेशलाइज्ड डिजिटल व्हिडिओ कॅमेराज दॅट कॅप्चर इमेजेस. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड फॉल्स. देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे. अ डिव्हाइस सच ॲज अ डिजिटल कॅमेरा और ए डिजिटल व्हिडिओ कॅमेरा दॅट क्रिएट्स और कॅप्चर्स ओरिजिनल इमेजेस इज नोन ॲज. करेक्ट आन्सर आहे सेकंड इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस. सेशन नंबर 33 मधले आपले पूर्ण क्वेश्चन इथे संपलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे एक्झाम एंड करायची आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील. धन्यवाद.